देवा, ह्या व्हॅलेंटाईन्सला तरी मला माझा नवरोबा भेटेल का रे? आमची आजी मला सारखं म्हणायची, तुझं कसं आहे ना कुत्र्याचं शेपूट, किती जरी नळीत घातलं तरी वाकडं ते वाकडच. आणि आज ह्या गोष्टीचा मला अर्थ कळला. दर 2 महिन्याला येऊन मला ह्यांना आठवण करून द्यायला लागते. मूव ऑन करा आता, बास झालं. नाही रील स्टार बद्दल नाही बोलत, त्यांच्या निब्बी ऑडियन्स बद्दल बोलतोय. ज्यांना वाटतं त्यांच्या फेवरेट कपलनं परत एकत्र रील्स बनवायला सुरुवात करावी. मी अरेंज मॅरेज करणार नव्हते, पण तो एकच ऑप्शन शिल्लक आहे आणि त्याची पण प्रोबॅबिलिटी कमीच आहे म्हणा. रडारडीच्या रील्स बंद केले आणि जिम चालू केली, पण तिकडे पण जाऊन परत हेच सुरू केले. प्लीज तुम्ही पण व्यायाम करा आणि दुसऱ्यांना पण व्यायाम करू द्या. नाही त्यांची पण काही चुकी नाही म्हणा. ट्रेनरच जर ट्रेनिंग द्यायचं सोडून रील शूट करायला लागल्यावर ह्या तर काय करणार आहे त्या. मी अरेंज मॅरेज करणार नव्हते, पण त्याच्याकडे थार आहे. आज ज्यांच्याकडे पण थार आहे त्यांना एकदा तरी थार विकायची इच्छा झालीच असेल. ही रील ज्यावेळेस पोस्ट केली त्यानंतर थारच्या सेल्स 50% डाऊन झाल्या. खरं नाही सांगत. थार तर नाही आमच्याकडे, पण छोटा हत्या आहे. चालेल का? पोरं हिला म्हणतायत म्हणजे तुला पैसेवाला पाहिजे. सगळ्या पोरी अशाच भिकारी असतात, पैशाच्याच मागे जातात. अरे बाबानो, थार आहे ती, जी वॅगन नाही. तिला पण कळतंय की किती अपेक्षा ठेवायच्या. बिचारी 15 सेकंद खुश झाली तरी तुम्हाला बघवत नाही. बघितलं तर 13.5 लाखाला भेटते थार. त्यात काय पैशावाल्यांचा विषय आला. आता माझा पण मित्र थार घेऊन फिरतोय आणि त्याला मी तर सिरियस पण घेत नाही. ती म्हणली त्याच्याकडे थार आहे, घे मग 4x4. भावा, लोकांनी जिम लावली रे. तू कमीत कमी रोज सकाळी उठून सूर्यनमस्कार तरी घालायला सुरुवात कर. तुझ्या मांडी एवढे लोकांचे बायशेप झालते. खात पीत जा जरा. लोक चुका तर असे काढत होते माझ्यात, जस काय त्यांना देव भेटणार होता आणि मी माणूस निघालो. एवढंस तरी चुकलं असेल ना तुझं? एवढंस तरी जाऊ दे ना, सोड ना आता. किती दिवस एकाच गोष्टीला घेऊन रडायचं असतं? कदाचित त्यांना माणसाच्या रूपात देव पाहिजे असेल. एकच नंबर रे मित्रा, एकच नंबर. काय एक्सप्रेशन दिल्यात, क्या दर्द है रे तेरे एक्सप्रेशन में. एक गोष्ट सांगतो ज्याच्यात मी एक्सपर्ट आहे माहितीये, रिलेशनशिप मध्ये राहा नाही तर सिंगल राहा, दोन्हीत पण प्रॉब्लेम आहे. रिलेशनशिप मध्ये असलं की असल्या रील्स बघून सारखा डोक्यात पुरीचाच विचार येणार. ते काय करत असेल, हे लॉंग टर्म चालेल का नाही, आपलं काय फ्युचर आहे का नाही. आणि सिंगल असलं की वाटतं कधी पोरगी भेटणार आणि कधी रिलेशनशिप मध्ये येणार. कसं झालंय माहितीये का, एखाद्याला नाही तर त्याला पाहिजे आणि एखाद्याला आहे तर त्याचं टॉक्सिक व्हायला लागले. मी पण कधी काय हे सगळं फेस केलं रिलेशनशिप मध्ये. सारखं ब्रेकअप पॅचअप सगळं सॉर्ट आउट पण करायचं होतं, पण समजत नव्हतं की कसं करू. त्यावेळी ॲस्ट्रोटॉक नावाचं एक ऍप होतं ज्याच्या ऍड मी बघितलेल्या, ते डाउनलोड केलं. माझी काहीच एक्सपेक्टेशन नव्हती, पण तिथं बोलत असताना जी सरप्राइझिंग गोष्ट झाली. मी तिथं ऍस्ट्रोलॉजर शीतल सोबत बोलत होतो. मी त्यांना काय विचारायच्या आधी त्यांनीच मला जन्मतारीख आणि वेळ विचारली. मी एवढंच सांगितलं आणि त्यांनी माझ्याबद्दल सगळं सांगायला सुरुवात केली. जे जे त्यांनी सांगितलंय ते फक्त मला आणि माझ्या 2 क्लोज मित्रांनाच माहिती होतं. आता मला समजना झालंय ना, ह्यांना मी नाव सांगितलं ना, फोटो दाखवला तरी ह्यांना हे सगळं कसं कळलं. एका मिनिटाचा पण वेळ न लावता फटाफट त्यांना सगळं डाऊट विचारलं. रिलेशनशिप बद्दल, माझ्या घरच्यांबद्दल, 2024 कसं जाईल ह्याच्याबद्दल, आणि सगळ्या गोष्टी बरोबर निघाल्या. आता बघा, आपल्या सगळ्यांच्याच लाईफ मध्ये डाऊट आणि इश्यूज आहेत. काय नसेल तरी असले रील स्टार आगीत तेल टाकायचं काम करतात. रिलेशनशिप वाल्यांना समजना पुढं काय होईल, सिंगल वाल्यांना समजना आपण रिलेशनशिप मध्ये कधी येईल. काय लोकांना जॉब कधी लागणार ते कळना, काय लोकांना सेटल कधी होणार ते कळना. तुमचं प्रॉब्लेम आहे तेच माझं पण प्रॉब्लेम आहे. बघा, मी एक काम करतो, ॲस्ट्रोटॉक ऍपची डाउनलोड लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. तिथनं डाउनलोड करा, तुम्हाला पण पहिली चॅट फ्री मध्ये भेटेल. भीक मांगने का तरीका थोडा कॅज्युअल आहे. स्वतःला वाघीण म्हणणारी शेरनी आज मोरणीशी चाल चलने लगी आहे. भूकंपच आल्यासारखं वाटतंय नाही का. नाही भेटणार असं विचारणारा नाही भेटणार. नका विचारू अशी चालेल का तशी चालेल का, असा भेटेल का तसा भेटेल का, नाही भेटणार. एवढं मार्केट डाऊन झालंय का तुमचं? त्याने पण केलं असतं ग तुझ्यासोबत लग्न, पण त्याला घर सांभाळणारी पाहिजे होती, गाव नाही. वा दीदी वा, पोरींच्या कॅरेक्टरवर बोट दाखवून तू तर पोरांचा आत्मा थंड केला. कोणता पोरगा येऊन तुला सांगतोय त्याला कसली पाहिजे कसली नाही? मला तर नाही पाहिजे घर सांभाळणारे. सांभाळू दे की गाव, आमदार बनल, खासदार बनल, पैसा आणल. रील बनवणाऱ्यांपेक्षा तरी कमीत कमी चांगलीच आहे. ही लोक लहान वयात एवढी मोठी झालती, एवढा आबाळ हेपलायला लागली ती, ह्यांच्या समोर 70-80 वर्षाची म्हातारी पण फेल आहे ती. त्यांनी दुनिया बघितली कुठं माहितीये का? मोबाईल मध्ये, आणि नाती सोशल मीडियावर. मनावर प्रेम करणारा आज खोटा आहे, कारण शरीरावर प्रेम करणाऱ्याचा
मान इथे मोठा आहे. मला एकतर लोकांचं लॉजिकच कळत नाही. मनावर कसं प्रेम करायचं? 5 फूट 1 इंचाचं शरीर आहे ते सोडून जर एखादा म्हणत असेल की मी तुझ्या शरीरावर नाही मनावर प्रेम करतोय, खोटं बोलतय ती. आणि ते तोपर्यंतच मनावर प्रेम करणार आहे जोपर्यंत त्याला शरीर नाही भेटत. फालतू रील स्टारच्या नादाला नका लागू. काय तर म्हणे मनावर प्रेम करणारा खोटा आहे. खोटाच आहे. शरीरावर प्रेम करणाऱ्याला कमीत कमी क्लॅरिटी तरी आहे की तो आयुष्यात काय करतोय. उगाच ह्यांची फिलॉसॉफी तुमच्या रिलेशनशिप मध्ये घालून त्याला टॉक्सिक नका बनवू. दुनिया करते आणि तुम्ही नाही केलं म्हणून तुमच्या सभ्यतेचा कोणी सुद्धा पुतळा बांधणार नाही. कोणाची परिस्थिती बघून कधी साथ सोडू नका, कारण शेवटपर्यंत साथ देणारे जास्त करून गरीबच असतात. रील शूट होती आयफोनवर, बॅकग्राऊंडला लाल कलरची 4 चाकी लावली आणि ज्ञान वाटायचं चाललंय गरिबीचं आणि परिस्थितीचं. एखादा गरीब जर ह्यांच्याकडे गेला तर त्या गरीबाला ह्या ओळख पण देणार नाही. आणि लोकांना सांगताय परिस्थिती बघून सोडून जाऊ नका. रील स्टार सोडून कुणाला सुद्धा ह्या जगात लोकांची साथ नाही पाहिजे. खरं सांगतोय मी. सगळ्यांना पाहिजे पैसा आणि ह्यांना पण पैसाच पाहिजे. ते फक्त म्हणायला असतं माणसं जोडणं हाच आमचा धर्म. सगळ्यांना सगळंच सांगत बसू नका, कारण आजचा मित्र उद्याचा तुमचा शत्रू असू शकतोय. किती ती इनसिक्युरिटी. मी तुम्हाला सांगतोय आजच्या आज सगळ्यांनी आपल्या मित्रांबरोबरचे संबंध तोडून टाका, कारण दीदीनं सांगितलंय आजचा मित्र उद्याचा शत्रू असू शकतोय. दीदी एवढी पण लोकांची काळजी नको करू, नको लोड घेऊ. कोणच कोणाला एवढं पण काय सांगत नाही. किती पण चांगले एकमेकांचे मित्र असले तरी एकमेकांचा बेड टाइम तर शेअर नाही करणार. बघा 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 पब्लिकच्या डोक्यात इनसिक्युरिटी जन्माला घालून कशी हसती. एवढं हसायसारखी काय बोलली पण नाही ना तर तू एखादा जोक मारलाय. खरं सांगतोय चांगले मित्र ज्यावेळेस शत्रू होतात ना त्यावेळेस लोक अशीच हसतील हिच्यासारखी. प्रेम पण तुझ्याशीच, भांडण पण तुझ्याशीच आणि एक दिवस लग्न पण तुझ्याशीच. जेव्हा 16 वर्षाच्या निब्बीला 4थ्यांदा खरं प्रेम होतं त्यावेळेस ते असंच करतात. दीदी कोण शिकवतंय तुम्हाला हे सगळं? प्लीज मला पण सांग, त्याच्याकडे बघतो चांगलं. जोपर्यंत तुमची गरज आहे तोपर्यंतच लोक तुम्हाला किंमत देतील. म्हणून स्वतःला एवढं भारी बनवा की प्रत्येक वेळी लोकांना तुमची गरज लागलीच पाहिजे. माझी स्टोरी हिला कुणी सांगितली? ॲज सिम्पल ॲज दॅट. ज्याची मला जेव्हा गरज आहे मी त्याला तेव्हाच किंमत देणार ना. उगाच कशाला कधी पण किंमत देऊ? नाही गरज नसलेल्या गोष्टींची माणूस का किंमत करेल? मला कधी कधी वाटतं हे दर्द भरे रील स्टार सोल्युशन कमी आणि नवनवीन प्रॉब्लेम जास्त क्रिएट करतात. आगीतनं उठून फपुट्यात कसं जायचं? आयुष्यात जर कोणी आवडायला लागलं असेल ना तर मैत्री करा, प्रेम नाही. कारण बऱ्याचदा प्रेम संपतं पण मैत्री नाही. ह्याला म्हणतात बेसिक गणणं. बेसिकच गणलंय दीदीचं. आयुष्यात जर कोणी आवडायला लागलं तर पहिल्यांदा ब्लॉक करायचं आणि तिथनं कल्टी मारायची. ही दीदी सांगते आपण स्वतः जाऊन स्वतः कसं फ्रेंड झोन व्हायचं आणि फ्रेंड्स विथ बेनिफिट कसं करायचं. नाही मी तर वेगळंच ऐकलेलं की आधी मैत्री होती, नंतर आवडीन, मग नंतर प्रेम होतं. पण आपल्या दीदीचं म्हणणं इथं उलट आहे की आवडायला लागल्यावर परत जाऊन मैत्री करायची. चुकीचं आहे अध्यक्ष महोदय, हे चुकीचं आहे, साप चुकीचं आहे. बारक्या पोराला बी कळतंय की आधी मैत्री झाल्यावर मग आवडायला लागतं. हे तर स्वतःच्याच हातानं पायावर दगड मारल्यासारखं आहे. नका ऐकू यांचं. मी तुम्हाला सांगतोय आय लाईक यू ॲज अ फ्रेंडच्या लपड्यात नका पडू. किसी तीसरे बंदे का क्या दोष जब अपनी कबूतरी को दूसरे के छत पे बैठने की आदत हो. नाही बघा आता कबुतरांनी पण ह्यांच्या म्हणण्यानुसार जगायचं. ह्या स्वतंत्र भारतात कबूतर आता दुसऱ्याच्या घरावर पण नाही बसू शकत का? ज्ञान नाही कमीत कमी उदाहरणं तरी चांगली द्या. काय तर म्हणे कबुतरी. तुम्ही रोज तिला राशनचे तांदूळ टाकताय, टाकला असेल समोरच्याने एखाद्यानं गहू, गेलं कबूतर तिकडं. मी देवाकडे भीक मागत होतो तिच्यासोबत आयुष्य काढण्यासाठी आणि ती देवाकडे भीक मागत होती मी तिच्या आयुष्यातनं निघून जाण्यासाठी. आले परत प्रेमाचे भिकारी. कधीतरी त्या देवाला प्रार्थना पण करत जा, कधीतरी मंदिरातनं बिना काय मागता पण परत येत जावा. आता एखाद्या पोरीला एखाद्या पोराच्या आयुष्यातनं कल्टी द्यायचीच असेल, तिला देवाकडे भीक मागायची अजिबात गरज नाही. समज नितंबावर लाद देऊन पण ती कल्टी मारू शकते. काही पोरींना माझं मुलांच्या साईडनी बोलणं पटत नसेल किंवा माझ्याविषयी त्यांच्या मनात नफरत असेल. य प्लीज त्या भ्रमातनं बाहेर ये. घंटा फरक पडत नाही पोरींना तू रील्स वर येऊन काय बडबड करते. नाही पोरींनो तुम्हीच कमेंट करून सांगा मला की हिच्या बोलण्याचा तुम्हाला काय फरक पडतो. सारखंच बोलते पण आज जितकी बाजू मी मुलांची घेते ना किंवा जितक्या भावना मी मुलांच्या मांडते, कारण तुला पुरुष प्रजातीची फॉलोईंग पाहिजे हे नको सांगू कोणाला. एवढीच तुला पोरांची बाजू मांडायची आहे तर वकील वगैरे बन. फेक ॲलिगेशन वाल्या बऱ्याच केस पेंडिंगला त्या कोर्टात त्या जाऊन सॉल्व्ह कर. पण नाही आम्हाला तर इंस्टाग्रामच्या रील्स वर मुलांना जस्टिस मिळवून द्यायचं आहे. कदाचित एक मुलगा तेवढ्या गोष्टी कधीच बोलू शकला नसता. नाही बोलायचं मुलांना. तुला कोण म्हणलं की मुलांना हे सगळं बोलायचं आहे? कारण हा समाज त्यांना कधीच असं एक्सेप्ट करणार नाही. इमोशनल मुलगा, रडणारा मुलगा, जास्त बोलणारा मुलगा, जास्त खुश राहणारा मुलगा
कोणता असा मुलगा आहे त्याला रडायचा आहे दुनियेसमोर, स्वतःचे प्रॉब्लेम त्याला दुनियेला सांगायचे आहेत, समाज काय ऍक्सेप्ट करणार आहे आणि काय रिजेक्ट करणार आहे हे पण हिलाच माहिती आहे. आणि माझ्या जागी जर आज मी ह्या गोष्टी बोलल्या नसते तर कदाचित कुठलाच मुलगा ह्या गोष्टी कधीच बोलू शकला नसता. तू जे बोलती ना ती कुणालाच नाही बोलायचं. कोणताच मुलगा असा नसेल की त्याला भर चौकात बसून रडायला आवडत. राहिला विषय तुझ्या रील्सचा आणि तुझ्या रील्सला सिरियस घेणाऱ्या पोरांचा. प्रॉब्लेम आहे तर सोल्युशन शोधा. अशा रील्स बघून आणि कोणती पोरगी पोरांच्या बाजूने बोलली म्हणून तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार. आता बघा हिला काय वाटतं. नाही, ही तीच रील आहे, मी एडिट नाही केली, तुम्ही बघा हिला काय वाटतं. माझं काय मुलींची असं वेगळं काही इंटेन्शन नाहीये. फक्त मला इतकंच वाटतं ना की समोरचा मुलगा जर लॉयल आहे, एकनिष्ठ आहे, खूप चांगला आहे, फक्त पैशात थोडा कमी आहे, एवढ्याशा गोष्टीसाठी त्याला सोडून देणं. हा माल कुठं भेटतोय? एवढा स्ट्रॉंग माल मला पण पाहिजे. हे जे सगळं आता झालं ना ह्याला सिंपल लँग्वेज मध्ये म्हणतात कुत्र्याचा पाय मांजराला, मांजराचा पाय कुत्र्याला. एवढा सिरियस माहोल बनवलेला तू मध्येच काय आणलं हे लॉयल्टी आणि ब्रेकअपचं? काय बोलावं सुचत नसलं तर 2 दिवस आराम कर, एखादी चांगली स्क्रिप्ट लिही, पण असं कुठल्या पण टॉपिक मध्ये कुठला पण टॉपिक नको सुरू करू. बाकी काय नाही बरं का. गुलाबी साडी गाणं जर तुम्ही ऐकलं असलं तर त्याच्यावर तुमचं काय मत आहे मला एकदा कमेंट सेक्शन मध्ये सांगा. त्याच्यावर बनवायची का व्हिडिओ कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि सगळी गाणी वाजणारला सबस्क्राईब करायला विसरू नका. लावा गाणं. तू शांती ठेव पण मी त्या रंगेला पटवणार आहे यार. काय दान काय तो अशी भीती